आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविते, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स, धेनू वेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपरणातिह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताची, पंचकृपादाने कथेचा विस्तार, कथेचा पंचकृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं, वातात्मजं आनरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधामनाम्, अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रवृत्तिभिर्देवे सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापहा. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग, अवतारधारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू, जगन्मान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, नव्हे नव्हे कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणजे कृतज्ञतेच्या पोटी संतांचं वर्णन करतात. विठ्ठल या जगतावरती संतांचे अनन्य उपकार आहेत. तुकोबारायांनी त्याचं चिंतन केलंय. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. बाबा, त्या संतांच्या या जगतावरती असणारे अनन्य उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड मात्र जीवाला करता येणार नाही. मज निरंतर जागविते. मग ते संत अज्ञानरूपी झोपेतून आपल्याला जागे करत असतात. मज
निरंतर जागविते. मग असे जे संत आहेत त्यांना काय दिल्यानंतर आपल्या जीवाची पूर्तता होईल? काही जरी आपण त्यांना दिलं, आपल्याकडे देण्याकडेही काही नाहीये. सगळ्यात मौल्यवान असणारी वस्तू जरी आपण दान केली तरी त्याची पूर्तता होणार नाही. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवे तोहा पायी शिव थोडा. तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला ना महाराज तरी तो कमी आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविते. ते संत महात्मे सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण आहे. संत हे सहज बोलत असतात आणि तुमच्या आमच्यासारख्या जीवाचा संतांच्या बोलण्याचा परिणाम आपलं कल्याण होतं. एखादी गाय जर वनामध्ये गेल्यानंतर चरत असताना तिचं चित्त तिच्या घरच्या वासराजवळ असतं, तसं तुकोबराय म्हणतात या संतांत चित्त या जगाच्या कल्याणाकरता आहे. संत हे सर्वत्र आपल्याला दिसतील, परंतु आपल्या आत्मकल्याणाची आपल्या उद्धाराची तळमळ संतांना नाही. जशी गाय वनामध्ये गेल्यानंतर तिला आपल्या जे वासरू आहे त्याचा कळवळा तिच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो, तसं जगताविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं ते मात्र संत असतात. विठ्ठल तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळीत हो. असा संत आपला सांभाळ करत असतात. मग जे संत आहेत त्या संतांचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबार यांनी केलंय. विठ्ठल अरे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. अकारण कारण वरून आलंय रुक्मिणी प्राण संजीवन. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री नृसिंह नवरात्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी पंचदिनात्मक पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला या सप्ताह करता आहेत परमपूज्य आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य शांती ब्रह्मदेव उघडशे बाबांचे ही कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहेत. परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी आहे आणि या ठिकाणी विशेष ज्यांचे कृपा आशीर्वाद आहेत ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. नवे या ठिकाणी जी कामं असलेली संस्थांची कामं ज्यांच्या आधिपत्याखाली चालू आहे, संस्थांचे मठाधिपती महंत स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या नियोजनाखाली मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. गावातील सप्ताह वेगळा आणि संस्थानामधील सप्ताह वेगळा. संस्थानाचा जो सप्ताह आहे तो मात्र आपल्याला अध्यात्मामध्ये काहीतरी ऊर्जा देणारा असतो. म्हणजे वेगळा परिहास करू नका बरं का. गावातील सप्ताह आपल्याला ऊर्जा देतो असं नाही, परंतु संतांच्या सानिध्यामधला जो आनंद आहे तो इतरत्र आपल्याला मिळत नाही. विठ्ठल पण संतांच्या संगतीमध्ये हा आध्यात्मिक जीवनामध्ये जे काय उच्चांक असेल तो हा कार्यक्रम आहे. भक्तीची पराकोटी. विचार केला ही भूमी सामान्य नाही, ही भूमी फार पवित्र आहे. या भूमीवरती ज्यांनी तप केलं साधना केली, विशेष संत त्यांच्या जीवनामध्ये काय करत असतात याचं उदाहरण आपल्याला बघायचं झालं तसे संत बहिरा जातवेद महाराज यांच्या जीवनामध्ये जे काही जीवनामध्ये त्यांनी साधना केली त्या साधनेची किंमत आपल्याला करता येणार नाही. एवढी अलौकिक असणारी साधना त्यांनी केली, अलौकिक असणारी जी क्रांती आहे या जगतावरती या साधू संतांनी केली. मला विशेष याच्याकडे पलीकडे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जर आपण केला तर जगाला पंचमवेद त्यांनी दिला. श्रीमंत श्री तुकोबाराय जगाच्या कल्याणाकरता तुकोबारायांनी गाठ्याची निर्मिती केली. नाथ बाबांचा जर विचार केला तर नाथ महाराजांनी जगाकरता भागवत लिहिलं, भागवताचं चिंतन केलं आणि त्याच भागवताचं जर चिंतन करत असताना विचार केला भागवताच्या चिंतनामध्ये दशमस्कंदावरती किती महाराज 75,000 ना 25,000 वगैरे
त्या दशमखंडावर ज्यांनी गीता भाष्य म्हणून टीका केली ते आपले संत बहिरा जाधवेत महाराज. विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. ही सामान्य गोष्ट आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये ज्या संतांचं जन्माला आले ते म्हणजे आपले महाराज. याचा विचार केला तर संत हे सामान्य भूमीमध्ये जन्माला येत नाही. जन्माला आल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांना तप करण्याकरता योग्य जागा मिळत असेल, संत त्या ठिकाणी वावरत असेल. हे काय सामान्य परिसर नाहीये. जवळ गोदामाई आहे, गोदामातेचा परिसर आहे. विचार केला तर बाहेरच्या राज्यातून मोठे मोठे संत परिक्रमे करता येत असतात. कशा करता? त्यांच्या जीवनामध्ये साधना करण्याकरता. मग आपण किती भाग्यवान आहे. आपल्या उशाला आहे ना महाराज, तरी पण मला वाटत नाही की आपली साधना होत असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा सुंदर परिसर आहे. एवढा सुंदर परिसर हे चैतन्य का निर्माण होतं? संत ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या भूमीतील असणारी रजकण सुद्धा पवित्र होतात. या ठिकाणची विशेष माती सुद्धा पवित्र असते. आणि या ठिकाणी आल्यानंतर जे चैतन्य, जे समाधान आपल्याला प्राप्त होतं ते अन्यत्र कुठेही आपल्याला प्राप्त होत नाही. का? संत ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी मात्र जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हरी विठ्ठल. कितीही पापी मनुष्य असू द्या, किती त्याच्या बुद्धी घसरण पाहू द्या, परंतु अशा वातावरणामध्ये आल्यानंतर त्याला मात्र आनंद प्राप्त होतो. त्याच्या जीवनातील जे असणारे विचार आहे अशा आध्यात्मिक केंद्रावरती आल्यानंतर ते विचार थांबतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. संत ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी भूमी पवित्र होतेच, परंतु आजूबाजूला जे पंचकृषीमध्ये जे भक्त असतील, जे भक्तगण असेल, तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य जीव आहे यांचं सुद्धा कल्याण होतं. बाहेर देशाचा, परराज्याचा जर आपण विचार केला, त्यांना नामस्मरण काय, भक्ती काय, संत काय, देवपूजा काय हे सुद्धा माहीत नसतं. आपलं भाग्य एवढं जवळच आपल्याला पंचकृषीमध्ये श्री क्षेत्र नेवासा एवढं पवित्र ठिकाण आपल्याला मिळाले. त्रिभुवनी एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयास आहे. स्वतः भगवान परमात्म्याने या ठिकाणी अवतार घेतलाय. आणि त्याच परमात्म्याने अवतार घेतल्यानंतर संतांच्या रूपामध्ये सुद्धा देवाने अवतार घ्यावा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या रूपानेच तो परमात्मा आपल्याला ज्ञान देण्याकरता या ठिकाणी आला. इतिहास जर बघितला तर इतिहासामध्ये भगवान परमात्म्याने ज्या वेळेस मोहिनी अवतार धारण केला त्यावेळेस जे असणारा अमृत कलश आहे तो कलश त्या ठिकाणी सांडला आणि आपला उद्धार झाला नाही. आपल्याला ते अमृत मिळालं नाही. ते अमृत पुन्हा आपल्याला मिळण्याकरता तोच परमात्मा ज्ञानोबारांच्या रूपाने ज्ञानेश्वरी रूपी अमृत पाजण्याकरता आला. विठ्ठल 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 देवाचा जर विचार केला, देवाचं जर चिंतन केलं, देवाचं चिंतन करत असताना देवाची बरोबरी करण्याकरता तरी आपल्याला कमतरता वाटेल, परंतु संतांचं वर्णन करत असताना देवाची सुद्धा उपमा कमी पडते. मी सांगत नाही, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत मात्र देवाचं स्वरूप आहे नव्हे नव्हे. संत म्हणजे परमात्माच आहे, परंतु ते परमात्मा आपल्या जवळ वावरत असताना सुद्धा त्यांचं महत्व जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याच्या करता याच्यावर जीवनामध्ये जर मनुष्याला सुखी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जीवनामध्ये संत संगती ही फार महत्वाची आहे. संतांचं वर्णन, त्यांचं महत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळावं आणि ह्या हेतून तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात, या अभंगावरती चिंतन करतात. असा अभंगाचा भावार्थ आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो असा परिहार पूर्ण दिलेलाच आहे. परंतु कार्यक्रमाकरता जी महाराज मंडळी उपस्थित आहेत हे फार मोठी गुणीजन वादक मंडळी आहे, गायक मंडळी आहे. हे सहजासहजी प्राप्त होत नाही, परंतु आपल्या सप्ताहाकरता या कार्याकरता ही मंडळी आपल्याला उपस्थित झालीच. काल पहिल्या दिवसाची ज्यांची कीर्तन सेवा झाली आमचे गुरुबंधू गणेश महाराज तंतुरे तेही या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे व्यासपीठाची सेवा आहे. इकडं गायनाचार्य आमचे काशीनाथ महाराज टेकाळे तेही उपस्थित आहेत. इकडं गिरीधर महाराज जाधव
हे कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. महाराजांचा परिचय. हा, विश्वास महाराज डिके हे कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. इकडं आमचे मृदंगाचार्य कृष्णा महाराज हे कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. पेटी मास्तर डिके मामा, बैरट मामा, डिके आणि बैरट आमचं जरा घोळ होतं बरं का, लक्षात येत नाही. बैरट मामा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं विनेकरी बाबा, सगळे परिचित मंडळी आहेत. आमचे शंकर महाराज तनपुरे तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. दोन्ही संस्थांचे सोबदार, हा, वडीलधारी माणसं आहेत, माता माऊली आहेत, सगळेच कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. ज्यांची साऊंड सिस्टम आहे, आमचे देवगडचे सेवेकरी शिंदे मामा तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थोड्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचा विचार करायचा आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा जर विचार केला, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता का व्यक्त करतात? कारण की कोणाचे तरी आपल्या जीवनावरती उपकार असल्याशिवाय आपण कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्यांचे उपकार आहेत त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता मात्र कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि ती कृतज्ञता जर कोणी व्यक्त केली असेल, संत श्रेष्ठ तुकोबाराय. संतांविषयी तुकोबारायांचं किती प्रेम आहे. वास्तविक पाहता संतांचा महिमा हा संतांनाच कळतो. संतांचा महिमा संतशी जाणती. दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती आणि कास, दुर्लभ या गती आणि कास, दुर्लभ या गती आणि कास. संतांचा महिमा संताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ या गती आणि कास, दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती आणि कास. संतांचा महिमा संतची जाणती किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुर्लभ या गती अनेकांचे. पण संतांचा महिमा संतांना जर विचारला तर त्यांना माहिती आहे. कारण की अधिकारी पुरुषांना संतांचा महिमा माहिती असतो किंवा संतांचा महिमा जाणण्याकरता सुद्धा आपली वृत्ती सुद्धा संतांसारखी होणं आवश्यक आहे. कोणाचंही वर्णन करण्याकरता अधिकार योग्य मनुष्य असावं लागतं. कोणाचंही वर्णन सहजासहजी करता येत नाही. शास्त्र असं सांगतं, ज्याचं वर्णन करायचं, वर्णन करणारा व्यक्ती आहे तोही अधिकारी असला पाहिजे, जे वर्णन करतो तोही अधिकारी असला पाहिजे. दोन्ही जर अधिकारी असले तर वर्णन करता येतं. अधिकारी दोघांपैकी एक जरी अधिकारी नसला तर वर्णन करता येत नाही. उदाहरणार्थ, देशाच्या पंतप्रधानाचं जर वर्णन करायचं झालं तर गावच्या सरपंचाने करून जमन का? सरपंच नाही नाही इथं असले तरी इथले सोडू ना, वाईट वाटून देऊ नका. उदाहरणार्थ, माझं उदाहरण देतो, सोडून द्या. एखाद्या पहिलवानाचं जर वर्णन करायचं झालं तर चहा पिऊन पातळ झालेल्या माणसाने त्याचं वर्णन करून जमणार नाही. त्याच्याकरता अधिकारी असावा लागतो. ज्या अर्थी तुकोबाराय संतांचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबाराय अधिकारी असले पाहिजे की नाही. संतांचं वर्णन जर तुकोबाराय करतात तर तुकोबाराय अधिकारी आहेत. किती अधिकारी आहेत. नव्हे नव्हे जगाला तारण्याचं सामर्थ्य ज्या संतांमध्ये आहे ते किती अधिकारी असले पाहिजे. वेद जीवनामध्ये वेदाचा मागोवा हा संतांनी घेतला आणि वेदाचा मागोवा घेऊन जे काही ग्रंथ निर्माण झाले ते ग्रंथ पवित्र आहेच यामध्ये शंका नाही. परंतु सगळ्यात महत्वाचं जर काही ग्रंथांना मान्यता मिळाली असेल ते वेद आहे. 4 वेद आहेत हे आपल्याला शास्त्रानं सांगितलं, ते माहित आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं सगळं आपल्याला ज्ञान आहे. सगळ्याचं ज्ञान असून सुद्धा तुकोबारायांच्या गाथ्याचं जर ज्ञान नसलं त्या आपल्या ज्ञानाला किंमत मिळत नाही. तुकोबारायांचा गाथा म्हणजे हा पंचमवेद आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला. ज्या अर्थी संतांचं वर्णन करायचं त्या अर्थी संत हे श्रेष्ठ आहे. संतांचं श्रेष्ठत्व किती. संत हे तुमच्या आमच्या सामान्य जीवामध्ये जन्माला आले, परंतु आपल्यामध्ये वावरत असताना राहत असताना सुद्धा त्यांनी परमात्म्याचे चिंतन कधीही सोडलं नाही. किती देवाचं चिंतन केलं महाराज.
एवढं देवाचं चिंतन केलं, भजन केलं, त्यांचा एक क्षण सुद्धा कधी वायाला जात नव्हता. आपलं कीर्तन 1 तासाच्या नंतर 10 मिनिटं बाजूला जाऊ द्या, खालून लोक काय म्हणतील आता ते मी नाही सांगत. इथं विठ्ठल एरवी ज्ञानोबा म्हणतात, एरवी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. या मनाचा जर विचार ज्ञानोबांनी केला, एखाद्या ठिकाणी मनुष्य बसल्यानंतर सर्वत्र त्याचं मन फिरून येतं. मात्र तो कीर्तनाला जरी बसला 10 वेळा घरी जाऊन येतो मनाने, बरं का, उठून जात नाही. उठून कीर्तन झाल्यानंतर तो जातोच, परंतु पुंडलिक वरदा व्हायच्या आधीच काही काही माणसं निघून जातात. म्हणून माझे मन मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हे मन एकाग्र करणं फार अवघड आहे. आणि मन जर एकाग्र होत नसेल तर देवाचं चिंतन घडत नाही, परमात्म्याचं भजन घडत नाही, आणि संतांच्या संगतीमध्ये सुद्धा बसू वाटत नाही. का? मन एकाग्र नाही. मन का एकाग्र नाही? कारण ते शरीरावरती जर प्रेम वाढलं तर मन एकाग्र होत नाही. शास्त्र आपल्याला सुंदर राहण्याकरता का सांगतात? सुंदर राहावं, मनुष्याने सुंदर दिसलं पाहिजे. किती सुंदर? जेवढं आपल्या जीवनाला पोषक आहे. ज्याने संत ही चांगले आनंदाने आपल्या सोबत राहतील, देवही त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर आपल्या भक्ताला पाहून देवाला सुद्धा प्रसन्न वाटावं, एवढं सुंदर अवश्य असलं पाहिजे. फारच येड्या गबाळ्यासारखं अंगाचा वास येईपर्यंत देवाच्या मंदिरात जातो, ते देवाला प्रसन्न होतं असं नाही. प्रसन्न राहिलं पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. जास्त अहंकार जरी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तरी सुद्धा देवाचं चिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता बाधा येत असते. जर एक महाराज असले तरी, एखादा विद्वान व्यक्ती असलाही तरी, अंगामध्ये कडक खादीचे कपडे घातले, पेपर कोटन घातला आणि देवाच्या मंदिरात दर्शनाकरता गेला, साष्टांग दंडवत घालण्याकरता सुद्धा मनामध्ये संकोच यावा. कशा करता यायला पाहिजे? एक सोपं उदाहरण सांगतो. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री देवगडचे बाबा वारीला गेल्यानंतर पंढरपुरामध्ये 1-2 वर्षापूर्वी पाऊस झालेला होता, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा अशा अवस्थेमध्ये रोडवरती संपूर्ण चिखल आहे, आणि अशाही परिस्थितीमध्ये देवाला बाबांनी साष्टांग दंडवत घातला. हे संतांचं हृदय. आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं दर्शन घेण्याकरता संकोच वाटावा. मला सांगा, कसं आपल्या जीवाचं कल्याण होणार आहे? हो, नाही होणार. विठ्ठल नवल अहंकाराची गुठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानोबा सांगतात की अहंकार जरी मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त झाला तो सुद्धा त्याला घातक आहे. सामान्य माणसाच्या पाठीमाग काय आहे? लागत नाही अहंकार. जो ज्ञानी मनुष्य आहे, ज्ञानाचा अहंकार जर त्याला झाला असेल, त्याच्या मात्र मानगुटीवरतीच तो बसतो आणि नाना प्रकारे त्याला नाचवायला लावतो. विठ्ठल अहंकार जास्त झाला तरी देवाचं चिंतन घडत नाही. मुद्दा कळाला आपल्याला. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. शरीरावरती प्रेम वाढलं, बाह्य अंगाने मनुष्य किती सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला, भारी भारी परफ्यूम वापरले, सुंदर सुंदर साबण वापरले, याने बाह्य अंगाची शुद्धी मात्र होईल, परंतु अंतर्मनाची शुद्धी अशानं होणार नाही. अंतर्मनाची शुद्धी करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये जावंच लागणार आहे. देवाचं चिंतन हे करावंच लागणार आहे. जे प्राणिया कामे भरू, देहाचे वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणतात, जर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काम जास्त झाला, काम जास्त झाल्यानंतर त्याच्याकडून देवाचं चिंतन घडणार नाही. त्याच्याकडून क्रोध जरी वाढला तरी देवाचं चिंतन घडणार नाही. मग इत्यादी जे विकार सांगितले, हे विकार जर मनुष्याच्या ठिकाणी आलं तरी देवाच्या चिंतनाकरता बाधा येते. विठ्ठल मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये, याच्या जीवनामध्ये जर त्याचा कल्याणाचा मार्ग कोणता असेल तर संतांच्या संगतीमध्ये राहून देवाचं चिंतन त्याला हे करावंच लागणार आहे. याच्याशिवाय कोणतीही अनन्य गती त्याला प्राप्त होणार नाही. बुडाले तयासा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडोनिया. या भवदुःखाच्या नदीतून अनेक जण तरुण जाण्याकरता निघाले, परंतु त्यांचा थांगपत्ता लागला का महाराज? ते कुठं वाहून गेले ते सुद्धा सापडले नाही. हे भवदुःखाच्या नदीचा आपण विचार करतो, ही एवढी सोपी नाहीये. पंचदशी असेल, शास्त्रकार असेल,
पंचमहाभूत असेल, अनेक ग्रंथाचा विचार करा. या भव दुःख अशा नदीतून कोणीही आतापर्यंत तरुण गेलेलं नाहीये. जे तरुण गेले ते मात्र हजारो माणसातून, लाखो माणसातून एखादाच असा महात्मा असतो या भव दुःखाच्या नदीतून पलीकडे जातो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. असा हजारो माणसामध्ये एखादाच महात्मा असतो जर त्या स्वरूपापर्यंत प्राप्त होतो. आणि आता विचार करा, त्या हजारो माणसामध्ये एक जो माणूस आहे तो आपण आहे की बाकीचे माणसं आहे? विठ्ठल म्हणजे जीवनाचं महत्व कळण्याकरता सुद्धा परमार्थामध्ये आलं पाहिजे. आपल्या जीवनाचं परमप्रयोजन काय आहे, आपण जन्माला कशा करता आलो, परंतु जन्माला आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य काय आहे हे मनुष्याला याच्या जीवनामध्ये त्याची माहिती असणं फार आवश्यक आहे. की बाबा आपण जन्माला कशा करता आलो. अहम ब्रह्मास्मी, जे परमात्मा स्वरूपाचं तत्व मी आहे, माझा जन्म कुठून झालाय, ज्या स्वरूपाची प्राप्ती झाली, ज्या स्वरूपापासून त्या स्वरूपापर्यंत एक ना एक दिवस मला जायचंय. जीवनामध्ये असे कितीही कोडे नाले येतील. नदीचा उगम कुठून होतो, समुद्रापासून नदीचा उगम होतो आणि शेवटी तिला जायचं कुठं, एक ना एक दिवस शेवटी तिला समुद्रापर्यंत जायचंय. गुरुवारी पाठामध्ये उल्हास बाबा सांगत असतात. मग ती जी नदी आहे, ती नदी जशी समुद्रापासून निघाली, तिला ओढे लागले, नाले लागले, झाडं लागली, नवे नवे घाण पाणी सुद्धा त्या नदीमध्ये सोडलं, तरी पण जीवनामध्ये ती थांबली का? नाही ना. तिच्या स्वरूपापर्यंत एक ना एक दिवस दिले. अनेक जन्मांतरीच्या पुण्याईमध्ये या जन्मामध्ये तरी देवापर्यंत जाता नाही आलं तर थोडं थोडं जे पुण्य आहे ते पुण्याचं जर आपण साठवण केली, त्या पुण्याचा साचा जर आपण केला तर थोडं थोडं पुण्य वाढत वाढत पुढच्या जन्मामध्ये, नाही त्या जन्मामध्ये शक्य त्याच्या पुढच्याही जन्मामध्ये, परंतु एक ना एक दिवस अवश्य त्या देवापर्यंत जायचंय. विठ्ठल मग तो कोणीही असू द्या, एखादा महात्मा असू द्या किंवा सामान्य जीव असू द्या, प्रत्येकाला मार्ग भिन्न नाहीयेत. सगळ्यांना मार्ग सारखेच आहेत. प्रत्येकाला कर्म हे भोगावंच लागतं, कर्म हे करावंच लागतं. ज्ञानोबा सांगतात, कर्माशी शंभू माणी आपण किती पळशी कर्म भोग. कर्मापासून मनुष्य बाजूला जाऊ शकत नाही. कर्म त्याला करावंच लागतं. किती कर्म करावं लागतं. आपलं पुण्य संपल्यानंतर आपल्याला दुःख भोगावंच लागतं. जर मागच्या जन्मामध्ये जर आपलं पुण्य चांगलं असेल तर याच्यावर जीवन सुद्धा आपलं सुखानं जातं. मग जर आपण दुःख भोगत असू, किती परमार्थ करत असू, दुःख काही थांबायचं नाव घेत नाही. कधी कधी मनामध्ये विचार येतो की महाराज माझं दुःख कधी थांबत नाही. बाबा तुझं दुःख कधी सामन. ज्यांना विचारतो त्यांचं दुःख कधी संपलं नाही. तुझं दुःख संपू शकत नाही. जीवदशेला आल्यानंतर तुला ते दुःख भोगावं लागणार आहे. तू दुःख भोगतो यात नवल नाही, तुला कर्म करावं लागतं यात नवल नाही. संतांना सुद्धा त्यांचं दुःख भोगावं लागतं, त्यांना सुद्धा कर्म करावी लागतात. संतांचा विचार सोडून द्या, याच्या पलीकडे जाऊन जरी विचार केला तर देवाला सुद्धा कर्म चुकत नाही. मग पुण्याशी पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानोबा सांगतात, देवाचं सुद्धा पुण्य संपल्यानंतर त्याच्या सुद्धा पुण्याचा क्षय होतो आणि त्याला सुद्धा दुःख भोगण्याकरता कुठे यावं लागतं, मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. कशा करता यावं लागतं मृत्यू लोकामध्ये? दुःख भोगण्याकरता. बरं, ज्ञानोबांनी इंद्रपद भेटण्याकरता ही उपाय सांगितले. कोणाला पाहिजे का इंद्रपद? आता एखाद्या गडाचे महंत बघितले, एखादा मंत्री बघितला, सामान्य माणसाला असं कधीतरी वाटतं, मलाही वाटतं सोडून द्या. एखाद्याची गाडी जरी चांगली बघितली, आता सगळ्यात ट्रेंड कशाचा चालू आहे, फॉर्च्युनर म्हणा, इर्टिका, क्रेटा, गाड्यांचे नावही मला माहित नाही. अशा अनेक गाड्या असतील. आपल्याकडे साधी जरी गाडी असली, चांगली गाडी जरी असली तर कधीतरी इच्छा होते या महाराजांसारखी गाडी असली पाहिजे, अशा मंत्र्यासारखं पद आपल्या जवळ असलं पाहिजे. हा विचार मनुष्य करतो ना, एवढ्यावर तो थांबत नाही. याच्या पलीकडे जाऊन सुखाची तो अपेक्षा करत असतो. विठ्ठल परंतु आतापर्यंत सुखी कोणी भेटला असं आपल्याला सांगता येत नाही. कोण सुखी हो? राजा जरी असला तोही दुखी आहे आणि एखादा गरीब जरी असला तोही दुखी. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं
मांगी रे जो देखे दुखिया बाबा जो देखे दुखिया बाबा दुखिया होई नहीं सुखिया होई नहीं तो कोणाच्याही जीवनाचा आपण विचार केला तो कोणीही आपल्याला सुखी सापडत नाही. ज्याच्याकडे बघावं त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचं दुःख मात्र आपल्याला कळत असतं. कोणीही असू द्या, संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो यात नवल नाही. संत सुद्धा संसारामध्ये जन्माला आले. कोणत्या संसारामध्ये? जीवाच्या ठिकाणी शास्त्रानं जो संसार सांगितलाय, जन्माला येणं याला संसार म्हणतात. मग तो संसार कुठपर्यंत थांबतो का? तो थांबत नाही. काही ना काही कष्ट केल्याशिवाय संसार थांबत नाही. कितीही कष्ट करा तरी सुद्धा आपलं दुःख संपायचं नाव घेत नाही. बरं, आतापर्यंत शास्त्रानं असं चिंतन केलंय, कुणीही सुखी आहे नाहीये. काही गोष्टींचा जर विचार परिपूर्ण अंगाने विचार केला, देवानं सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आतापर्यंत दिल्या हे आपल्याला काही माहित नाही. दिल्या नाही कोणला, याच्यानंतर सुद्धा देण्याच्या शक्यता नाही. आणि कुणाला दिल्या असेल तर मला सांगा, मी जाऊन भेटतो. विठ्ठल सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंग सारखे. तुकोबाराय म्हणतात, जर सुखी कोणी असेल तो फक्त परमात्मा आहे. संतांच्या ठिकाणी सुद्धा दुःख आहे. किती दुःख आहे, किती दुःख त्यांना भोगावं लागलं. लोकांनी किती त्रास द्यावा, त्रास देण्याची सुद्धा काही क्षमता असते. संतांना त्रास देण्याकरता लोक मागं पुढं बघत नाही. तुकोबारांना त्रास दिला, ज्ञानोबारांना त्रास दिला. तुकोबारांचा जर विचार केला तर तुकोबारांनी या जगाचा त्रास सहन केला. नवे नवे जो गाथा निर्माण केला, तो गाथा सुद्धा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवण्याकरता तुकोबारांना भाग पाडलं. किती त्रास द्यावा. ज्ञानोबारांचा जर विचार केला तर ज्ञानोबाराय मधुकरी मागण्याकरता जरी गेले तर ज्ञानोबारांची झोळी खाली टाकून द्यायची. झोळीमध्ये जे अन्न असेल त्याच्यामध्ये शेण टाकायचं. विचार करा, हीच गोष्ट आपल्या सोबत घडली तर आपल्याला राग येणार नाही? जगाचा राग आला, ज्ञानोबारांना राग आला. ज्ञानोबाराय घरी गेले, दाराची ताटी लावली. मुक्ताबाईनं जो ज्ञानोबारांना केलेला उपदेश आहे तो आपल्याला माहित आहे. संतांचा महिमा संतांना कळतो. मुक्ताई आपल्या दादाला सांगतात, ज्ञानोबाराय सांगितलं, दादा हा राग सोडून द्या. विश्व रागे झाले वनी संती सुखे भावे पाणी. हे संपूर्ण जग तुमचं आहे. परमात्मा अंशाने हे जग भरलेलं आहे. तुम्हीच ज्ञानेश्वरी मध्ये सांगताना, दादा हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंब होणा अचराचर व्यापक झाला. परमात्मा अंशाने संपूर्ण जग भरलेलं आहे. आणि जे काही आपल्या वाटेला दुःख येत असेल हे परमात्म्याचंच काही नियोजन आहे. याच्या मध्ये तुम्ही विचार करू नका. जगाचं कल्याण तुमच्या हातून घडायचंय आणि जगाचं कल्याण हे तुम्हीच करणार आहे. कुणी या जीवाचं कल्याण करू शकत नाही. विठ्ठल मग जगतावरती संतांचे उपकार आहे. किती उपकार आहे, त्या उपकाराची परतफेड आपल्याला करता येणार नाही. कृतज्ञतेच्या पोटी तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. कृतज्ञ कशाला म्हणतात? या ठिकाणी शास्त्राने दोन प्रकारचं चिंतन केलं आहे. पहिला वर्ग आहे कृतज्ञ आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. शब्दात फार बदल आहे का? कृतज्ञ आणि ज्ञ दोनच शब्दाचा फरक आहे शब्दामध्ये. कृतज्ञ आणि कृतज्ञ आले दोन्ही वर्ग तुमच्या लक्षात. पहिल्या वर्गाचा आपल्याला विचार करायचा कृतज्ञ. भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या साह्याने राजसूय यज्ञ केला होता. आणि तो यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये सगळ्यांना आपापली कामे वाटून दिली. पात्र उचलण्याकरता स्वतः कोण होतं? भगवान परमात्मा. आपण पंक्तीमध्ये सप्तामध्ये जे अन्न प्राशन करतो, जे अन्न ग्रहण करतो, ते आपली जी पत्रावळी असते उष्टी, अशा उष्ट्या पत्रावळ्या कोणी उचलल्या? भगवान परमात्माने. पात्र उचलण्याकरता स्वतः परमात्मा होते. आणि हे पाहून सुखदेवजीला सुद्धा वाटलं की एवढा मोठा प्रसाद त्या ठिकाणी आहे, स्वतः परमात्मा त्या ठिकाणी आहेत. पात्र उचलण्याचं काम जर परमात्मा करत असेल, मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन काहीतरी केलं पाहिजे. त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर तो पवित्र प्रसाद मलाही प्राप्त व्हावा म्हणून शुकाचार्यांनी काय केलं? एक भाताचं शीत पडलेलं खाल्लं. आणि पांडवांचे माझ्यावरती ऋण झाले, उपकार झाले. कशाने उपकार झाले? त्यांच्या यज्ञातील फक्त एक भाताचं शीत खाल्लं.
म्हणून पांडवांचे माझ्यावर ऋण झाले, उपकार झाले, आणि ते उपकार फेडण्याकरता परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा कोणी सांगितली? शुकाचार्याने सांगितली. याला म्हणतात कृतज्ञ. आणि दुसरा वर्ग ऐका, दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. आगे भजन करा, मग सांगतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काय झालं? एक मनुष्य पिलेला होता, बिस्लरीची बॉटल नाही. तुम्हाला मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल. तो फार पिलेला होता, शेतकरी होता. शेतीमध्ये जात असताना काय झालं, त्याच्या हातून बैलगाडा चालवत होता, आणि बैलगाडा चालवता चालवता बैलाचा दोर त्याच्या हातातून निसटला. तो पिलेला होता, देहभान रहित असलेला तो. आणि ज्यावेळेस बैलगाडा जोरजोराने पळू लागला, बैलाचा दोरा सुटला, आणि त्या बैलगाड्यासमोर एक 3-4 वर्षाचं लहान मुलगा आला, बाळ आलं. 3-4 वर्षाचं. तो पिलेला होता तरी त्याला लक्षात आलं. त्याने लांबून ओरडून सांगितलं, त्या बाळाचं घर जवळ होतं, त्याची आई दारामध्ये उभा होती. त्याने ते बघितलं, सांगितलं, ओ ताई, अहो तुमच्या मुलाला रस्त्याच्या बाजूला घ्या, माझ्या हातून बैलाचा दोरा सुटलेला आहे. ती बाई जरा भांडकुदळ होती. तिनं सांगितलं, अरे मुर्द्या, माझ्या मुलाच्या केसाला तर धक्का लाव, मग बघते. पाहता पाहता काय झालं, तो जो बैलगाडा आहे त्या मुलाच्या अंगावरून गेला. आता ते लोखंडी चाक किती जड असतं आपल्याला माहिती आहे. तो मुलगा तिथल्या तिथे ग्रतप्राण झाला, मरण पावला. ती बाई जरा भांडकुदळ होती. तिनं काय केलं, कोर्टामध्ये केस टाकली. आणि कोर्टामध्ये केस टाकल्यानंतर हा घाबरला ना, आता त्याची उतरल्यानंतर तो शुद्धीवरती आला. आणि शुद्धीवरती आल्यानंतर त्याने वकील पाहायला सुरुवात केली. आता फार अवघड झालं म्हणे, या पिण्याच्या नादात एका केसमध्ये अडकलो म्हणे, आता काय केलं पाहिजे. वकील तर शोधला पाहिजे ना, मला वाचवायला पाहिजे, कारण की माझीही चूक नाही. ते बाळ लहान आहे, त्याला काय कळतं, परंतु त्याच्या आईला कळत होतं. मी बोललो होतं की नाही, तुमच्या मुलाला रस्त्याच्या बाजूला घ्या. त्या बाईनं काय त्या मुलाला रस्त्याच्या बाजूला घेतलं नाही. काय केलं पाहिजे, त्यानं वकील पाहिला. पाहता पाहता त्याला एक वकील सापडला. वकील साहेब म्हणाले, तुला मी या केसमधून निर्दोष मुक्त करतो, परंतु माझी फी जरा जास्त आहे. याने विचारलं किती? वकील साहेबांनी सांगितलं 1 लाख रुपये. हा म्हणाला, वकील साहेब, मी मोठा शेतकरी म्हणे, तुम्हाला 2 लाख रुपये देतो, फक्त मला या केसमधून एकदा वाचवा तुम्ही. वकील साहेबांनी सांगितलं, काही काळजी करू नको, तुला वाचवतो. उद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी तुला काही विचारलं, फक्त काय म्हणायचं, बुईंग, एवढंच म्हणायचं. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये दोन्ही वकील आले, दोन्ही केस ठिकाणी आल्या. ती बाई आली ना, हाही त्या ठिकाणी आला. गेल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी त्याला विचारलं, का रे बाबा, तुझं नाव काय? हा म्हणाला, बोईंग. तुझ्या गावाचं नाव काय? हा म्हणाला, बोईंग. बर, एवढं विचारल्यानंतर तुझ्या हातून या मुलाचा मृत्यू झाला? हा म्हणाला, बोईंग. न्यायाधीश साहेबांनी जर विचार केला, आजार काय पागल आहे का म्हणे. वकील साहेबाला बरोबर, का हो वकील साहेब, तुम्हाला कळत नाही, ह्या वेड्याला इकडे कशाला आणलं? तिकडं मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं ना, इकडे कशा करता घेऊन आले? त्याला तर त्यालाही ताप, आम्हालाही ताप. असं सांगितल्यानंतर महाराज वकील साहेबांच्या केस लक्षात आली. त्या बाईला विचारलं, त्या बाईनं सांगितलं, न्यायाधीश साहेब, हा वेडा नाही म्हणे, हा शहाणा आहे, हुशार आहे म्हणे. ज्या वेळेस त्याचा बैलगाडा दूर होता त्यावेळेस त्याने मला ओरडून सांगितलं, ताई, तुमच्या मुलाला रस्त्याच्या बाजूला घ्या. मी का बाजूला घेऊ? न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आलं, चूक या बाईची. तिनं तिच्या मुलाला बाजूला घेतला नाही. केस निर्दोष मुक्त झाली, सुटका झाली त्याची. त्याला आनंद वाटला. बाई तिच्या घरी निघून गेली, हाही आपल्या घरी निघून गेला, वकील साहेब आपल्या घरी निघून गेले. विषय तिथला तिथं सोडला. परंतु 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, वकील साहेबाची फी काही अजून आली नाही. वकील साहेबांनी विचार केला, आपण याच्या घरी जाऊ. वकील साहेबाकडे बुलेट होती. जेच गाडीला किक मारली, त्याच्या घरी आले. त्याच्या घरी आल्यानंतर याने बघितलं, वकील साहेबाला सांगितलं, राम राम वकील साहेब, चहा पाणी, पोहे, काही नाश्ता पाणी. वकील साहेबांनी सांगितलं, बाबा ते काही नको, मी तुझ्याकडे फी मागण्याकरता आलो, गुपचूप माझे 2 लाख रुपये दे. हा म्हणाला, बोईंग. वकील साहेबांनी सांगितलं, अरे बाबा, मी तुला इथं नाही, ते कोर्टात म्हणायला सांगितलं होतं. हा म्हणे, बोईंग. अरे बाबा, ठरल्याप्रमाणे निदान 50,000 रुपये तरी दे म्हणे. हा म्हणाला, बोईंग. अरे निदान 5,000 रुपये तरी. हा म्हणाला, बोईंग. अरे निदान गाडीच्या पेट्रोल इतके तरी पैसे दे. हा म्हणाला, बोईंग. विनोदाचा भाग सोडून द्या.
या दृष्टातून जर आपल्याला काही घ्यायचं असेल, महत्वाचा मुद्दा असा आहे, याला म्हणतात कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाण न ठेवणे याला म्हणतात कृतज्ञ. आणि संत या वर्गात मोडत नाही. संत हे कृतज्ञ आहेत, ज्यांनी जगावरती उपकार केले आणि त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्या जीवाला मात्र होऊ शकत नाही. मग संतांचे जगतावरती जे उपकार आहेत त्या संतांना आपण शरणच गेलं पाहिजे आणि त्यांचंच चिंतन केलं पाहिजे. अभंगाचं काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार, काय सांगू आता, आता काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार, काय सांगू, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, मज निरंतर जागावी, मज निरंतर जागावी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे उतराई, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागवी जा